नमस्कार दर्शक श्रोते हो, आपण पाहत आहात आपलं लाडके यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा होस्ट मी कमलाकर सावंत. मंडळी, या चॅनलवर आपण सातत्याने वेगवेगळे प्रयोग करत असतो. किंबहुना दर्शक श्रोतेच्या आवडीचे वेगवेगळे कार्यक्रम आपण या ठिकाणी ऐकतो. खास करून सगळ्या दर्शक श्रोत्यांची आपल्याला काळजी असल्यामुळं नवीन तरुण आणि खास करून वृद्ध असलेल्यांची मुलं किंवा नातवं यांच्यासाठीच्या आलेल्या संधीसुद्धा आपण या चॅनलवर सांगत असतो. भारतीय सैन्य दलामध्ये अभिमानास्पद करिअर घडवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची संधी आहे. त्याच्यामध्ये शालेय शिक्षणासह आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये अधिकारी, इंजिनियर, पायलट आणि डॉक्टर होण्याची सुद्धा सुवर्णसंधी उपलब्ध आहे. या संधीसाठी विविध ठिकाणी मान्यवर संस्थेमध्ये ॲडमिशन चालू आहे. पण असं असताना हे नेमकं काय आहे आणि ॲडमिशन नोटीस 2026-27मध्ये या संदर्भात काय सुचवलं आहे हे आपण बघणं आवश्यक आहे. 11वी आणि 12वीच्या परीक्षेसह UPSC, NDA, NA, CME, 10+2चा टेक्निकलचा एंट्रीज, GE मेन, नीट, AFMC, MHT, CET, त्यासोबतच IMU CET, सिव्हिल एव्हिटेशन, त्यानंतर मर्चंट नेव्ही आणि SSB इंटरव्ह्यू प्रिपरेशन, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आता विविध प्रकारच्या शैक्षणिक संस्थेमधून आपल्याला उपलब्ध होत आहेत. इयत्ता 5वी ते 10वी CBSE कोर्स आणि स्टेट बोर्डमध्ये आपण जर पाहिलं तर त्या पद्धतीने सुद्धा सैनिकी शिक्षणासह सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी सध्या काही संस्थेमध्ये चालू आहे. असं असताना ही सगळं माहीत असणं आवश्यक आहे, कारण उद्या आपल्या मुलाचं करिअर त्यामुळं घडवता येणार आहे. संरक्षण सेवेत महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जाता यावे यासाठी अनेक संस्था ह्यासाठी प्रयत्न करत असतात आणि त्यामध्ये डिफेन्स करिअर अकॅडमी स्कूलसारख्या शाळांची त्यांनी निर्मिती केलेली आहे. याबरोबरच आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये अधिकारी होण्यासाठी आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, NDA व इतर स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्याच्या दृष्टीनं सुद्धा अशा केंद्रातून प्रशिक्षण दिलं जातं. मंडळी, त्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे 5वी ते 10वी आणि इयत्ता 11वी व 12वी विज्ञानमध्ये प्रवेश घेण्यासाठी मार्च-एप्रिल 2026मध्ये तुम्हाला जाता येईल आणि त्यासाठी परीक्षेची किमान जे गुण आहेत ते 60% असणं आवश्यक आहे आणि त्यासह उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. शारीरिक पात्रतेचा जर विचार केला, प्रवेशासाठी उमेदवाराने सैन्य दलात अधिकारी होण्यासाठी मापदंड करू शकणे अपेक्षित आहे. त्यासोबतच वयानुरूप उमेदवाराचे वजन व उंची हे सुद्धा महत्त्वाचं आहे. शारीरिकदृष्ट्या निकोप असावा, तो दृष्टी सामान्य असावी आणि रंगदोष त्यामध्ये नसावा. शिवाय प्रवेश परीक्षा आणि मुलाखतीचा जर विचार केला आपण तर प्रवेश परीक्षा रविवार दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी होईल, ज्यामध्ये लेखी परीक्षा होईल, शारीरिक तपासणी होईल, मुलाखत होईल आणि ही छत्रपती संभाजीनगर येथील वेगवेगळ्या संस्थेच्या कॅम्प्समध्ये घेतली जाते. लेखी परीक्षा एकूण 100 गुणाची असेल आणि आपणाला फक्त या संदर्भातली पात्रता या ठिकाणी बघायची आहे. त्यामुळं उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराची मुलाखत व शारीरिक तपासणी त्याच दिवशी घेऊन निकाल जाहीर केला जात असतो आणि पात्र उमेदवाराला त्याच दिवशी अशा संस्थेमध्ये प्रवेश दिला जात असतो. वेगवेगळ्या शाखेसाठी वेगवेगळ्या तारखा असू शकतात आणि खास करून कोणता वर्ग आणि त्यासाठी काय वयोमर्यादा असली पाहिजे ही माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. इयत्ता 5वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराचा वयोगट 10 ते 11 वर्ष असणं आवश्यक आहे आणि त्याची NDA एक्झामचं टार्गेट जे असेल ते 2032 असेल. त्यासोबतच जर इयत्ता 6वीमध्ये तो ॲडमिशन घेणार असेल तर त्याचं वय असेल 11 ते 12 वर्ष पूर्ण आणि त्यासोबतच तो 2031मध्ये NDAची एक्झाम देऊ शकेल. इयत्ता 7वीमध्ये जर तो प्रवेश घेणार असेल तर वय त्याचं आहे 12 ते 13च्या आतलं. सोबतच इयत्ता 8वीमध्ये प्रवेश घेणार असेल तर त्याचं वय 13 ते 14 वर्षाच्या अंतर्गत आणि तो 2029ला प्रवेशास पात्र राहील. 9वीसाठी प्रवेश घेणार असेल तर त्याचं वय असेल 14 ते 15 वर्ष आणि 2028 साली तो NDA एक्झामसाठी टार्गेट करणारा असला पाहिजे. इयत्ता 10वीमध्ये प्रवेश घेणार असेल तर त्याचं वय 15 ते 16 वर्ष असलं पाहिजे आणि तो 2027मध्ये NDAची एक्झामचं टार्गेट त्याच्याकडे असेल आणि जर तो 11वीत असेल तर त्याला 16 ते 17 वर्षाचं वय असलं पाहिजे आणि 2026मध्ये तो NDAच्या एक्झामला टार्गेट करू शकतो. अशा पद्धतीनं विविध प्रकारच्या परीक्षा, देशसेवेबरोबर स्वतःचं करिअर घडवण्याची संधी यासाठी नियमितपणे आमचं चॅनल पाहत राहा. अर्थात सर्वदर्शन चॅनल अद्यापपर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि अशाच पद्धतीची माहिती घ्या आणि योग्य ठिकाणी या माहितीची तपासणीसुद्धा करा. तुमची पात्रता त्याबरोबरच सिद्ध करा आणि तुम्ही जीवनात यशस्वी व्हा. एवढीच अपेक्षा. धन्यवाद.